हॅलो, तर कसे आहात सगळे? आशा करते की सगळे हॅप्पी आणि खुश असाल. तर मी पण खुश आहे. आणि आता येत आहे रक्षाबंधन आणि त्याचीच मला तयारी करायची, साफसफाई करायची. घरामध्ये भरपूर सगळी कामे आहेत. कितीही आवरा, घर जशाच तसं होते रोजच्या रोज. पण आता सणाच्या वेळेस जर थोडंसं नीटनेटकं आपल्या घराला ठेवलं तर तेवढंच थोडं छान वाटते. कोणी पाहुणे आलं तरी पण छान वाटते आणि आपल्याला पण छान वाटते. तर आज मी तोच ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा. तर आता अजून भरपूर मला कामं आहेत, तर चला आता लागूया आपल्या कामाला. तर आता आतमध्ये आले, पटपट घर आवरायला घेतले होते. आणि हा फ्रीजवरचा पसारा ना मी 8 दिवसाखालीच आवरला होता आणि जो की जशाच तसा झाला होता अजून. त्यानंतर इथे प्लेट्स वगैरे मला लावून घ्यायची होती किचनमध्ये. किचन मी आखाडीच्या वेळेस साफ करून घेतला होता, तेवढा काही पसारा वगैरे झाला नव्हता. फ्रीजवरच खूप पसारा होत असतो, मी नेहमी साफ करते, ते नेहमी होत असते. त्यानंतर यांचा कॉल आला होता, मी जेवायला येणार आहे, माझ्यासाठी काहीतरी जेवायला झटपट होणार असं काहीतरी बनव म्हणजे. मग म्हणलं यांच्यासाठी काहीतरी बनवूया. डाळ खिचडीच बनवायला घेतली त्यांच्यासाठी. पटकन हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो कट करून घेतला, आलं लसणाची पेस्ट बनवली, तिरीच लागली खिचडी बनवायला. चला पटपट खिचडी बनवून घेऊया. आणि प्रणीतच्या हाताची पट्टी काढायला आम्हाला जायचं होतं संध्याकाळी हॉस्पिटलला 7-7:30 वाजता. म्हणजे चला तोपर्यंत घर पटपट आवरून घेऊया. मग पटकन आधी खिचडीला मी ते फोडणी टाकली. त्यानंतर लगेच कपडे आवरायला घेतलीच होती की प्रणीत आणि त्याचे पप्पा आले होते. झाली शाळा? झाली? डब्बा खाल्लास? त्यानंतर हे जेवण करून गेले. त्यानंतर लगेच मी लागली माझ्या कामाला. माझ्याकडून एक चूक झाली होती. मी ना ड्रेसिंग टेबलवर खूप पसारा झाला होता आणि धूळ पण झाली होती, म्हणून खूप जोरजोराने मी असं आपटून धूळ झिडकायला गेली होती. आणि माझ्याकडून चूक झाली की ती दोरी जाऊन फॅनला अडकली आणि फॅनची पत्ती आहे ना जोरात तुटता राहिलेली आहे माझ्याकडून. मला वाटलं की मी किती जोरात ओरडा खाते की आता यांचं माझं काही खरं नाही असं वाटलं मला. हे मला काहीच म्हणले नाही. असं तेवढंच मला खूप चांगलं वाटलं. पण आता ना फॅनचा ह्या वारच येत नाही आहे, कुठं अजून असं वाकल्यासारखे आहे की हे बरोबर केलेत, फॅनला रिपेअर केलेत, म्हणजे पट्टी सरळ केलेत, पण अजून तेवढी काही सरळ झाली नाही. त्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे केली. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. लगेच आम्ही गेलो हॉस्पिटलला. होती सो हेच आतमध्ये गेले होते. त्याची पट्टी पण इथे चेंज करून टाकलं होतं. सो त्याचा हात बघू शकतो कसं झालं आहे. त्याच्या हातावरची जी स्किन आहे ना पूर्ण काळी पडली होती ती. त्यानंतर घरी आलो आम्ही. त्यानंतर आता मी हा व्हिडिओ ना दुसऱ्या दिवशी शूट करते, म्हणजे काल काही करणं झालं नाही. म्हणजे रात्री लेट झालं होतं हॉस्पिटलमधून यायला. त्यानंतर आता पाऊस पण होता चालू, सो त्यासाठी आणि लाईट पण गेली होती, म्हणून केला नाही शूट. मग आता दुसऱ्या दिवशी मी सकाळीच हा व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. तर आज आता लेकरं पण घरी आहेत आणि भरपूर कामं होती मला सकाळपासून. सगळे कामं वगैरे आवरलीत माझी, आत्ता झाली आहेत कामं वगैरे. तर अजून काही बाकी आहेत, सो चला आता मी दाखवते तुम्हाला. तर आज लेकरं घरीच आहेत, प्रणीत घरीच आहे. आज शाळेला सुट्टी आहे आज. आणि प्रांजलचं इथं ड्रॉइंग करणं चालू आहे, सो बघू शकता इथे ड्रॉइंग करत आहे ती. तिचं ती करत असते, तिला कोणाला सांगायची गरज लागत नाही आहे. त्यानंतर आता मला अजून भरपूर कामं आहेत, म्हणजे किराणा वगैरे आणलेला आहे, सो ते काढून भरून ठेवायचे डब्यामध्ये, डाळी वगैरे. ते मुलांसाठी मॅगी बनवली होती आणि मी पण सकाळी थोडंसं जेवण केलं होतं आणि मलाही भूक लागली म्हणून माझ्यासाठी बनवली. सो आता आम्ही आधी मॅगी खाऊ, त्यानंतर आता हे सगळं किराणा वगैरे मी डाळी वगैरे भरून ठेवणार आहे. तर चला. त्यानंतर लगेच मॅगी पण झाली होती तयार. मग लेकरांना तर भूक लागली होती आणि मलाही भूक लागली होती. पोटात माझे काळे ओरडू लागले होते. त्याच्यात आधी पटपट खाऊन घेऊया, त्यानंतर आपण आपली बाकीची कामं वगैरे उरकून घेऊया. मग लगेच प्रणीत आणि प्रांजलला दोघांनाही दिली मॅगी. मग मी पण लगेच इथे खायला घेतली. तरी ते मुलांचंही खाणं चालू आहे आणि मी पण खाते. आता हे खाऊन झालं की माझे बाकीचे कामं वगैरे उरकून घेते. चला पेटपूजा तर झाली, आता कामपूजा करायची चालू आहे माझं. चला
पटकन ते डाळी वगैरे काढून घेते. जे किराणा होता ना मी ते आधीच भरून ठेवला होता आणि जे डाळी वगैरे होते ते नंतर आणले होते. तर चला पटपट इथे डाळी वगैरे काढून घेऊया. पुढे काढून घ्यायचे होते मला डब्यामध्ये सगळं काही सामान भरून ठेवायचं होतं, तर ते सगळं आवरून घेऊया. त्यानंतर मी डब्यात पुसून ठेवले होते. पटपट छान क्लीन करून घेतले डबे आणि आधीचे थोडेसे पोहे होते म्हणून ह्याच डब्यामध्ये वरच्या साईडला टाकून घेतले. झाकण लावून लगेच मी ते ठेवून गेले. त्यानंतर इथे काल ना चहापत्ती जी आहे ना त्यामध्ये मला ते लांबसा पावडर जे आहे ते मिक्स करून ठेवायची होती. तेही एका जे आम्ही रोज वापरता त्या डब्यामध्ये आणि दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवून दिलेले. नंतर इथे दळण घेऊन आले होते काल. हे गव्हाचे बनले होते पीठ म्हणून मी काल दळण केलं होतं. पीठ दळून आणलेलं होतं. ते पीठही मला काढून ठेवायचं होतं. इथे पटकन ते पीठ सगळं मी काढून घेतलं डब्यामध्ये. पीठ काढून घेतले. किचन आता खूप घाण झाला होता, ते सगळं आधी आवरून घेतलं. त्यानंतर मसाल्याच्या डब्यामध्ये काही मसाले वगैरे संपले होते. मसाल्याचा डबा मी आधीच म्हणजे सगळा संपला मसाला की आधीच धुवून ठेवत असते. त्यानंतर थोडा ते खराब झालं होतं. त्यानंतर लगेच ते क्लीन करून घेतलं आणि यामधले जिरे काही मसाले हळद पावडर होती सगळं मी यामध्ये टाकून घेतलं. जे काही नाही म्हणजे खडे मसाले ते सगळं म्हणजे वरच्यावरी असतं का पटकन ते करून घेता येते. त्यानंतर इथे मला सुंठाची पावडर पण बनवायची होती. तर चला हे आधी इथे भाजून घेऊया. छान इथे खरपूस ते थंड म्हणजे गरम छान असं खणखण होईपर्यंत छान असं त्याला भाजून घेतले मी. त्यामध्ये थोडेसे वेलदोडे पण टाकून घेतलेले आहेत. आता हे होते तर मी माझी दुसरी पण कामं वगैरे आवरून घेते. आता हे छान खरपूस असं याला मी भाजून घेणार आहे. आणि यातले काही मिरे ना खूप जास्त होतात म्हणून मी थोडेसे काढून ठेवलेले बाजूला, म्हणजे दुसरं कशाला तरी आपल्याला वापरता येतील म्हणून. मग ते आधी काढून ठेवले. मग ते काढून ठेवल्याच्या नंतर लगेच इथे मी माझे म्हणजे हे सगळे जे मसाले आहेत ना चहाचा जे मसाला आहे ते इथे मला तयार करून घ्यायचा होता. आणि चला छान आहे ह्याला आधी इथे खरपूस मस्त असं भाजून घेऊया. कमी म्हणजे मंद आचेवर इथे मी भाजून घेणार होते. याचा ना भाजते वेळी सुगंध एवढा मस्त येत होता, खूप छान वाटत होतं. म्हणजे अगदी असं प्रसन्न मनाला वाटत होतं. म्हणजे मला तर चहा ना खूप आवडते, पण मला खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास आहे. त्यासाठी मी चहा कामं तर आता माझे होत आलेले आहेत, म्हणजे झालेलेच आहेत सगळे. आता फक्त मला तळणीची म्हणजे आता रक्षाबंधन आत येत आहे, त्याची तळणीची कामं मला करायची. म्हणजे पदार्थ वगैरे काही बनवायचे का जामून चकली वगैरे बनवत असतात, त्यांना आवडतात. सो त्यांच्या आवडीचे काही पदार्थ बनवले की तेही खुश होत असतात. सो आता आजच्यासाठी तर एवढंच बस झालं. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.